नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचा सगळ्यांचा अगदी बऱ्याच दिवसांनी स्वागत आहे. नाही म्हटलं तरी 8 दिवस झाले व्हिडिओ टाकूक नाही. त्याच्यामुळे आज म्हटला व्हिडिओ एक बनवूया. आणि कसो काय व्हिडिओ होता आपण काय अजून माहिती नाही. तर मी अर्णव तू येतो गो ताई तळ्यात मळ्यात चालला त्याचा येऊ काय नको. त्याच्यानंतर दुर्गेश तयारी करू ना, आरवी असा आणि रुपेश भाचो त्याची मिसेस आणि ताई आमची आणि ही सुना म्हणजे रुपेशची मिसेस. तर आम्ही सगळे जाऊ आज सहलीसाठी बाहेर पडलो. म्हणजे एका इरडीची सहल आहे अर्ध्या दिवसाची. तर त्याच्यासाठी जाऊ बाहेर पडलो, पण खय जातलो या अजून काय समजलेला नाही आमका. आणि आता रोशन येतलो तो कसाला त्याका आम्ही घेतलो रोशनला. त्याच्यानंतर आम्ही पुढे जातलो. शक्यतो कुडा साईडला वेंगुर्ला साईडला जाऊचा निवती भोगवे बीच वगैरे बघू. तर उशीर जायत चाललेलो. आता जी चांगले ठिकाण त्या ठिकाणावर शक्यतो आम्ही जातलो. पण त्याच्या आधी बाचो माझं रुपेश याचा पण एक युट्यूबला चॅनल आहे. नाव काय रे चॅनलचा? तुरूप म्हणून चॅनल आहे. आणि ह्यो छोटे मोठे थोडेफार असे कविता करत असता. तर आता बाहेर पडतोच आम्ही जाऊ. त्याच्या आधी एक छोटीशी कविता तो सादर करता. कविता संपली का लगेच जाऊ आम्ही बाहेर पडतलो म्हणजे. तर ऐकूया रुपेशची कविता. कविता म्हणजे गाणंच आहे, एक फिल्मी गाणं आहे. त्याचं एक कडू आपण बोलूया. ठीक आहे, चला रे या अर्णव या या या. जो तयारच आहे तयारच सगळ्यांनी यावं लागणार. नाही ना तू हा चल चालू कर. आईला लावली लाडी गोडी, आईला लावली लाडी गोडी, आईला लावली लाडी गोडी, आईला लावली लाडी गोडी. बाबांच्या समोर मस्ती थोडी, बाबांच्या समोर मस्ती थोडी. खूप खूप फिरायचं, खूप फिरायचं, सहलीला जायचं सहलीला. सहलीला जायचं सहलीला, सहलीला जायचं सहलीला, सहलीला जायचं सहलीला. तर चला मंडळी, कविता कशी वाटली नक्की कमेंट मध्ये लिहून सांगा मंडळी. तर चला आता फटाफट व्हिडिओ सुरुवात करूया मंडळी. धन्यवाद. तर मंडळी आमका निघायचा होता बरोबर 2 वाजता. पण ही सगळी मंडळी बाबांच्या मठात गेलेली, स्वामी समर्थांच्या मठात हरडीकडे. त्याच्यामुळे उशीर झालो. आणि मी गेलेले कामाक, दुर्गेश गेलो शाळेत. आणि आज त्यांना सुट्टी घेतल्या ना अर्ध्या दिवसाची. तर हे बघा रुपेश रोशनची गाडी आमच्या आणि अर्णवची नाही रे याची गाडी आहे. तर ही गाडी घेऊन आज आम्ही ट्रिपला चाललो. म्हणून मी पण आज अर्ध्या दिवसाची सुट्टी घेतलंय आणि घराकडे येलोय. भरा भरा भरा. तर हे उद्या किंवा परवा, कधी आता परवा ना शनिवारी निघतेलेत मुंबईत जाऊ. बारशासाठी इलेले आणि अंगणवाडी जत्रा आणि कार्यक्रम होतो तो पुढे गेलो. याचा काय पण असतं याचा. अरे नेवा माका नेवा. थांबा थांबा थांबा. अरे लय दगड या होतं रे थई सर. अरे थांबा. तर म्हणजे आता गाडीत बसलो सगळी आणि आता निघतो कसालाच जातलो. तिथं रोशनला घेतलो मग सांगल्याप्रमाणे. आणि थैसून आम्ही पुढची दिशा ठरवतलो. तर चला, गणपती बाप्पा मंगल मूर्ती. बोरडव्यात दिलो बोरडव्यात. आणि दोन्ही साईडला बघा अशी झाडा कशी हिरवीगार आणि छत्रपतींची मूर्ती समोर. आणि त्या साईडला गणपती बाप्पा. वरती कर रे जरा. गणपती बाप्पा. गाडी सुसाट. अर्णव झोपताम तो सुसाट. अरे
उभं राहणार फक्त बघायला पुढचं. हा आता मस्त बडगावला आता मस्त आहे. तो वरती आहे तो. जबरदस्त हे बघा हॉटेल राजधानी हे हॉटेल आहे सर, ओरोसला बरोबर. आणि आता हे थांबलो आणि रोशन इलेलो. अरे लक्षातच नाही फोन करू कसाला. हा नाही ना ऐलो लक्ष दिला कसाला आणि तेवढे येणार होतोस ना. तर चला आता निघाय पुढे. कोण हो आमका उशीर झालो सगळा करीत आगत काय 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 काय. रोशन नेलेलो हा आम्ही अगोदर आलो ना. तर मंडळी आता आम्ही कुडाळात बुतूर इलो आणि आता ठरवलं कुडाळात येऊन की खय जायचा, निवती बीचवर जायचा की खवणे बीचवर. तर सगळे मनाक लागले आधी पहिल्यांदा खवणे बीचवर जाऊया आणि बोटिंग वगैरे करूया आणि त्याच्यानंतर म्हणजे कायाकिंगची मजा घेऊया आणि त्याच्यानंतर जाऊया निवती बीचला. आता बघूया निवती बीचला जाऊक मिळता की नाही, कारण आताच 5 वाजलेत त्याच्यामुळे हैसर कसा काय होता. हो हो आणि त्याच्यानंतरच मग पुढे जाऊक मिळत. तर पहिल्यांदा आधी कायाकिंगची मजा घेतो आणि त्याच्यानंतर निवती बीचवर जाऊक मिळाला तर जातलो, नाही तर उशीर झालो तर आम्ही डायरेक्ट घरात जातलो. तर चला कारण टर्न वगैरे मोठमोठे असत. आता खाली उतरलंस की हा हो पण ते खूप मजा येते ना. हो खूप मजा. कुठल्या काम आहे समजत नाही कधी काही. तर येऊन पोचलो आता खवणे. खवणी खवणी हा पाण्याची बॉटल जास्त नको ना. नको एखादी घे. चला तर चला मंडळी जाऊया कायाकिंग. चला उशीर होतो नाही तर पुढे. असून शूज घातले त्याने. किती मिनिटावर किती मिनिटं लागतं. इथून जाऊ 2 मिनिटं लागतील. होय ना गाडी जात नाही पुढे. जाता काम चालू आहे. हो मी काय बोललो आम्ही कणकवली. हा माझी पण असत पण झाला कसा सांगा. हा ते नंबर सिस्टीम केले त्या 30 जणांनी. हा त्याच्यात आम्ही नाही नंबर सिस्टीम. आम्ही असे नेऊन बसायचं. हा 200 रुपयात किती किती वेळ. 200 रुपयात 1 तास. होय ना जाता त्याच्यात. आम्ही तिकडनं गेलेलो मागे गेलेलो हा पलीकडनं. पलीकडनं. मग इकडनं आता निवती किती किलोमीटर आहे. निवती 9.5 किलोमीटर. हो मग कुठनं मागे जाऊ काय काय मागे जाऊ. बस माडांचे भोपळींचे बागे आहेत सगळे. खूप भारी वाटलं. तर मंडळी आताचं वातावरण आलंय भारी आहे. 5:30 वाजले संध्याकाळचे आणि खूप भारी वाटतं आहे सर. म्हणजे माड बीड बघूनच अगदी भारीपैकी. आणि आता आमतो तो स्पॉट आणि हैसर ना समोर बघलास तर रस्त्याचं काम चालू आहे थोडा. तर हो आता कसा नाव कसं तुमचं. मेघराज जुवाटकर. आता गर्दी आहे हो आताशी नाही अजून ना. सीझन अजून नाही. किती रुपये तिकीट आता ही. 200 कमी नाही लहानासाठी. तो जातलो त्याच्यात ना बरोबर. 200 म्हणजे हा चला आधी जाऊन येऊया ना. दास अरे काय आणि परत 5 मिनिटं गेली त्याच्यात. तर बोटी दाखवते तुमका. तुम्ही बघला अशात गेल्या वर्षी आम्ही ज्यावेळी हैसर गेट टुगेदरला येलेलो खवणे बीचला. ते बघा तिकडसून येलेलो आम्ही. तिकडे वरती गाडी लावलेलो म्हणजे त्या रोडने येलेलो तिकडसून वाटता. तो जो रोड दिसता तुमका समोर तो बघा तिकडे वरती गाडी लावलेलो आणि ह्या रोडने असे चलत येऊन थंय गेलो. म्हणजे रोहन परबकडे गेलो. त्या साईडला रोहन परब हा मित्र आपलो. आम्ही अडेसून आलो ह्या साईडने. तर बघा बोटी वगैरे लागलेले सगळे आणि ते बघा त्या साईड बोटिंग करतात. ते बघा अगदी खूप आत जेव्हा बुतूर जातालाच ना बोटिंग करू तेव्हा खूप मजा असता. बघा हे बघा बोटी
यासाठी थोडी बोटिंग चालू आहे. आणि या सगळा बनवलेला म्हणजे तोडून वगैरे ना या सगळा बनवलेला आहे सर. तर हे बघा सर सगळे बोटिंग वगैरे हळे आहेत. तर जॅकेट आणलेली आहेत. चला इले रे फोटोशूट घाला रे घाला. सेफ्टी जॅकेट सेफ्टी काका नाही घेऊनच्या पिशव्या हा पिशव्या घेऊनच हो मग ठेवायचे हो माझ्यासाठी तुमका सिंगल हवी की सिंगल कोण बसतलो? सिंगल कोण 5 जण आहेत ना? हो 3 जण बसायचे ना. एका बोटीत 3 जण नाही. हा तुमच्या बरोबर असणार व्हिडिओ करायला नाही भेटणार. ए अर्णव कसं दिसतंय तुला इकडचं? कसं दिसतं? भारी वाटतं ना? हा? पहिल्यांदाच येतोय. आता येणार ना प्रत्येक वर्षी येणार ना तू? हा जाऊया आपण प्रत्येक वर्षी यायचं आणि इकडे पाण्यात मस्त की मजा करायची. हा अर्णव तुझ्यासाठी बघ घाल हात घाल. कुठे ठेवली? चप्पल काढली तिथे ठेवली. पहिल्यांदा कोण पहिल्यांदा? तू पहिल्यांदा. रोशन गेलेलो मागे. तू पहिल्यांदा. मी 4 वेळा येऊन गेलोय. मी 4 वेळा येलोय. हो अरे माझ्यासाठी भाई आणता का तो? 2 घे 2 2 गेले आपले पप्पा नाही ना दोघांकडे. रुपेश अर्णवला दे त्यांच्याकडे. अर्णव जा. तर पहिल्यांदाच मजा घेतात अर्णव आणि मी असं आहे बाबा काहीतरी दे घालू. आणि एक ब्लेड द्या. ब्लेड तर फायनली बघा माझ्यासाठी जॅकेट आणलं ना बाबा. तर घालूया. तुझं नाव कसं? यश पूर्ण यश दशरथ सागवेकर. ओके. आमची पण कायाकिंग आहे माऊली कायाक. हो खै सर इकडेच आहे पुढे या. हो. ओके नक्की भेट देऊया. त्यांची पण कायाकिंग आहे. तर रुपेश सावकाश बय ए तिकडे जाऊचं असलं या साईडला मार. काय घाबरा नको मस्त. चल रोशन चल. हो काय ना करतोय मी आता काय करताला कोण नाही बरोबर. हो तर रोशन आणि चालले दुर्गेश यांका का माका वाटत ना व्हिडिओ करूक मिळत असो. मी तरी कसं करतलंय काय समजत नाही. हा हे तो इल्लेलो वाटतं मागे ना रे. चल हो तर चला मंडळी. पुढे बसा का पाठीत बसा ना. मागेच बसा ना मी. तर चला मंडळी आता जाऊया आतमध्ये कारण ते रुपेश आणि गेले आहेत त्याच्यामुळे माका पाठी राहून चालायचं नाही. ओके चला येतो. रोशन आणि हे बघा इसरत रोशन आणि तर व्हिडिओ करू काय माका मिळत नाही. खूप गर्दी आहे तशी नाही सध्या थोडीच असत माणसा. पण घेऊया रुपेशला आणि बरोबर घेऊया आणि चला. काय झालं माहिती आहे रुपेश आणि आरवी असत नवीन त्यांना म्हणजे फटकन लक्षात येत नाही. तरी आता ते जाते तुम्ही गप्प बसा पुढे तो घेतो बरोबर. तर हे बघा चालली आहेत कारण गोल गोल फिरा नेल्याच्या नंतर आणि मी आहे गप्प बसा नाही. आणि हे बघा 2 जण रुपेश आणि आपलं रोशन आणि दुर्गेश. तर चला मी पण जाऊया पुढे यांच्या बरोबर. तर मंडळी हे बघा तडे जाऊचा तडे चढा वर. होय
हे काय झालं, हे काय झालं अर्णव, काय झालं, मजा नाही येत हा? कसं काय? अरे ते कुठे राहिले, कुठे नाही, पुढे गेले तिकडे नाही, समोर गेले ना. तर मंडळी खूप मजा केली आणि बघूची तशी गर्दी नाही आज, कारण माका वाटतं आता हळूहळू गर्दी सुरू होतली या. त्याच्यामुळे आत्ता बरोबर 6:30 वाजत दिलेले आहेत आणि जाऊया आता. रुपेश, आरवी आणि अर्णव बाहेर गेले आहेत मगाशीच, तर दुर्गेश आणि रोशन जायच्या तयारीत आहेत. तर मी पण आता जात आहे, कारण आणि हैसून जाऊ आमका खूप वेळ होतो नाही तर चला आता जाऊया बाहेर. सनसेट बघा किती भारी वाटतं ही सर, खरंच म्हणजे जवळपास घरातली असती तर लय भारी वाटलं असता. तर भिजलं सांगतोय रोशन तू असा भारी वाटला, तू इलेलं ना हां होय ना. आणि येताला परत यांच्याशी संपर्क करू बघा हां, इकडे ना या पॉईंट भारी वाटतं ना, इकडनं येताना भारी वाटतं आहे सर ना, मजा येईल काय गरगरता नाही याचं गरगर बरं वाटलं ना, मज्जा जवळ आपल्या. आता आमच्या व्हाळात तयार करू काय ते जवळ खाना काय हा, पावसाळ्यात तयार करू काय, सोडून द्यायची बोट खाली सरळ खाली हा, कुठून तो व्हाळात लावायची खाली तुमच्या तर छोट्या धबधब्यापासून हा, थैसून लावायची सरळ खाली. चल खाली आपल्याकडे हो पाटलं हे काढूया हो यांचा, नाहीतर परत रोशन नंबर हा माझा घेऊन ठेव. 9403 29 24 60. आणि एका सबस्क्राईब करून ठेवा, याच्यावर दिसतला तुमका. चला धन्यवाद, चला जाऊया निघूया ना. ओके चला चप्पल घालूया. तर मंडळींनो खूप मजा केलो आणि आत्ता घराक जातो, कारण खूप उशीर झालो हा. कारण अंधार पडतलो कणकवलीक जाय दाखवत आणि कणकवलीतनं आम्ही कळसुलीक जातलो, त्याच्यामुळे उशीर होतलो. किती किलोमीटर हा रुपेश म्हटलं, अरे किती 60 किलोमीटर हा कळसुली डायरेक्ट ना. काय रे अर्णव, मजा आली, मजा आली ना हा, मजा आली हा, मजा केली हा अर्णवने आमच्या. पहिला प्लॅन होता ना कुठचा, विजयदुर्ग त्या बरोबर होता हा, आणि तिकडे गेला असता तो खूप उशीर झालो असतो येऊ ना. ह्या ठीक आहे, म्हणजे आम्ही 8 वाजेपर्यंत सुद्धा पोहोचू शकतो. एक एक्सपिरियन्स घेऊन जा. हा तर मंडळी आमका आता दुसरीकडे जावक मिळायचा नाही, कारण उशीर झालो. निवतीक जाणार होतो, भोगवेग जाणार होतो, पण येऊकच उशीर झाल्यामुळे पुढे जावक आता तेवढंसो टाईम नाही. थांबू तर आता बघूया पुन्हा कधी रुपेश वगैरे येलो पुढच्या वर्षी किंवा मे महिन्यात, तर नक्की जातलो तडे नाही रे. नक्कीच हो तर चला आता घरात जाऊया. हे व्हिडिओ आता हयच थांबवतोय मंडळी, खूप उशीर झालो त्याच्यामुळे. ह्याची झाली करून घराकडे ना. तर मंडळी हे व्हिडिओ तुमका कसं वाटलो हे नक्की कमेंट करून सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मंडळी हे व्हिडिओ. जर कोण माझ्या चॅनलवर अजून कोणी सबस्क्राईब केला नसतात तर सबस्क्राईब करा लवकरात लवकर. अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुमका कोकणातले बघूक गावतले. आमच्याकडे ना लय भारी भारी काय काय असतात. तर चला हे व्हिडिओ हेच थांबवते, पुन्हा भेटाय पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत या गंगारांचा तुमका सगळ्यांका राम राम मंडळी. धन्यवाद, टाटा. ए टाटा करा, बाय करते बाय बाय.